माननीय राहुलजी गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रा 14 जानेवारीपासून सुरू केली आहे। मणिपूरमध्ये त्यांना यात्रा सुरू करण्यासाठी त्रास दिला। आसाममध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं राज्य आहे। भारतीय जनता पक्षाच्या गुंडांनी जागोजागी त्यांच्यावर अडचणी निर्माण केल्या, त्यांच्या गाडीवर हल्ला केला। यात्रेचे प्रमुख जयराम रमेश यांना सुद्धा जखमी झालेत। अशा प्रकारच्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर आज निषेध आंदोलन या भ्याड हल्ल्याचं केल्या जात आहे। समाजातील दुर्लक्षित घटकाला न्याय देण्यासाठी समाजातील जे अल्पसंख्याक समाजाचे घटक आहेत त्यांच्यामध्ये वातावरण असुरक्षित आहे, त्यांच्या मागे आज कोणी उभं नाही अशी भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली आहे। त्यांच्या पाठीमागे कोणीतरी उभं आहे, त्यांना न्याय देण्याच्या भूमिकेसाठी आपण आहोत। यासाठी भारत जोडो यात्रेचं राहुल गांधी यांनी जे आयोजन केलं आहे त्याच्या झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ शेगाव शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने या ठिकाणी या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आला। शिवाजी चौकामध्ये आम्ही घोषणाबाजी करून याचा निषेध या ठिकाणी आज व्यक्त केला। यापुढे जर अशा प्रकारचे जर भ्याड हल्ले जर भारतीय जनता पक्षाचे गुंड काही करत असतील, ज्या राज्यामध्ये भाजप सरकार आहे, तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता रस्त्यावर उतरेल। आम्ही कायद्याचा आदर करून चालणारे लोक महात्मा गांधीच्या अहिंसेच्या मार्गाने रस्त्यावर उतरून आम्ही या भविष्यामध्ये जर अशा घटना घडल्या तर त्याचा जोरशोरपणे आम्ही त्याचा विरोध करू आणि निदर्शने करू।